नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत. मुलांचं शिक्षण होत नाहीये, शिक्षण झालंय तर त्यांना नोकरी नाहीये, खूप चांगली नोकरी आहे तर विवाह होत नाहीये, विवाह झालेला आहे तर संतती सौख्य नाहीये, संतती सौख्य आहे तर राहायला वास्तू नाहीये, वास्तू आहे तर वाहन घ्यायचंय, परदेशात आहे तर मायदेशी यायचंय, मायदेशी आहे तर परदेशात जायचंय. अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं कसे मिळणार आहेत आपल्याला? तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमची एक्सपर्ट ज्योतिषांची टीम तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करेल. आमच्या अभ्यासू ज्योतिषी तुम्हाला मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. प्रथम स्थान तनुभाव, लग्नभाव असं आपण या स्थानाला म्हणतो. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह 14 मार्चला राशी परिवर्तन करून कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये तो जातोय. मग पहिले 14 दिवस
कुंभ राशीमध्ये आहे. म्हणजे लग्नेशावर सप्तम दृष्टी विराजमान झालेली आहे. विचारांची जी तीव्रता आहे, विचारांचा जो आलेख आहे, ज्याप्रमाणे अंधकारावरती सूर्यप्रकाशानं प्रभा पडल्यानंतर जो प्रकाश होतो, अंधकार दूर होतो, त्या पद्धतीनं सिंह राशीच्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात अंधकाराला दूर करून तेजाकडे नेणारी म्हणजेच आयुष्याचे मार्ग उघडण्याची ही सुरुवात आहे. विचारांना गती प्राप्त होणार आहे, विचारांची तीव्रता वाढणार आहे आणि यासाठी आपल्या जोडीदाराची मदत आपल्याला मिळेल. द्वितीय स्थान, ज्याला आपण धनस्थान, कुटुंब, नेत्र, वाणी याचं स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये पडलेला आहे. त्यामुळे आर्थिकतेचा स्रोत तुमचा वाढण्याचा योग आहे. परिवारातील सदस्याला नोकरी लागण्याचा योग आहे. परिवारातील सदस्याचा व्यापार उद्योग धंदा वाढण्याचा योग आहे. त्यामुळे घरातील कुटुंबाची जबाबदारी जी एकट्यावर येत होती ती जरा हलकी झाल्यासाठी वाढणार आहे. तुमच्या पतीच्या पगारामध्ये वाढ होताना दिसतीये, तुमच्या पत्नीला नोकरी लागताना दिसतीये. व्यापार उद्योगधंदा जो पार्टनरशिप मध्ये केला आहे त्याच्यातली जी तुमची आर्थिक स्थिती आहे ती वाढण्याचा योग दाखवत आहे. कुंडलीची ग्रहस्थिती अत्यंत लाभपूर्ण आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 1 मार्च पासून कुंभेतनं मीनेमध्ये जातोय. 25 दिवस तिथे वास्तव्य केल्यानंतर मीनेतनं मेषेमध्ये जातोय. मग पराक्रम स्थानाचा ग्रह अष्टमात जाणं, त्यामुळे अति अट्टहास नको, अति तुम्ही गैरजबाबदारीचं काम करू नका. जेवढं पेलेल, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढंच काम तुम्ही करा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतंय. थांबायचं नाही, गोष्ट मान्य आहे, परंतु जे आपण काही करतो आहोत ते करत असताना आपण चुकीचं तर पाऊल टाकत नाहीये ना, ही गोष्ट वारंवार एकदा विचारात घ्या आणि मग पुढे चला. चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी, स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सप्तम स्थानात आल्या कारणानं आपल्या आईची काळजी, आपला जोडीदार म्हणजे आपली पत्नी अत्यंत स्वतःच्या आईप्रमाणे घेतल्याशिवाय राहणार नाहीये. घरातील जे सासू सुनेचं वातावरण होतं, जे वादामध्ये परावर्तित झालं होतं, ज्यामुळे सिंह राशीचे जातक त्रस्त होऊन गेले होते, ते घरामध्ये सुखाचं, शांततेचं वातावरण अनुभव करतील. जमीन जागा प्रॉपर्टी घेण्याच्या दृष्टीनं हा योग उत्तम आहे. शेती जमीन घेण्याचा योग पत्रिकेत दाखवतोय. त्याच्या जोडीला अजून काही पार्टमध्ये व्यवसाय करण्याचा योग आहे जो पुढे चांगला असेल. पंचम स्थानामध्ये धनुराशी आहे, स्वामी गुरु ग्रह आहे आणि हा पंचमेश लाभात गेलेला आहे. शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत सुंदर योग आहे. पंचमेश लाभात जाणं म्हणजे शिक्षणातील अडथळे दूर होणं आहे. संतती सौख्य प्राप्तीचा शुभ संकेत आहे. इष्टदेवतेच्या कृपेचा लाभ होण्याचा योग आहे. चिंता करू नका. जे अडलेले काम, शिक्षणामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते सगळे अगदी सहज दूर होत आहेत. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह अष्टमात आहे, विपरीत राजयोगामध्ये आहे. त्यामुळे रोगाची जी तीव्रता आहे, रोगाची जी पीडा ही वाढणार नाही आहे, उलटी ती कमी होण्यासाठी या महिन्यापासून तुम्हाला मदत होईल. महत्वाच्या वस्तू गहाळ होण्याचा योग आहे, वस्तू चोरीला जाण्याचा योग आहे, म्हणून व्यवस्थित पाहूनच वस्तू ठेवा. ही गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आहे. सप्तम स्थानामध्ये कुंभ राशी आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा अष्टम स्थानामध्ये विराजमान झाले.
सप्तमेश अष्टमात जाणं म्हणजेच काय तर विवाह करत असताना पती पत्नी भले एकनिष्ठ मिळणार आहे, पतिव्रता पत्नीची प्राप्ती आहे, परंतु विवाहामध्ये अडचण अडथळा जमलेला विवाह मोडण्याचा योग, आपल्या मनामध्ये कोणीतरी चुकीचा विषय घालण्याचा योग, त्यामुळे चांगल्या नात्याला तडे जाण्याचा योग येऊ शकतो. म्हणून एकमेकाचा विचार एकमेकावरती असणं फार गरजेचं आहे. लोकांनी सांगावं आपण ते हलक्या कानाने ऐकावं, ही गोष्ट शक्यतो टाळावी. अष्टम स्थानामध्ये मीन राशी विराजमान आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा एकादश लाभस्थानामध्ये आहे. मिळालेल्या लाभाचं चांगल्या गोष्टींमध्ये परावर्तन करण्यात येणार आहे सिंह राशीच्या जातकासाठी. प्रगतीच्या दृष्टीने मोठं पाऊल आहे तुमचं. फक्त आपल्याला जेवढी गरज आहे, जेवढी आवश्यकता आहे तेवढं आपण केलं तर उत्तम आपल्याला राहील ती गोष्ट. भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह मंगळ हा सप्तम स्थानामध्ये गेलेला आहे. आणि मग भाग्येश ज्या वेळेला सप्तमामध्ये जातो त्यावेळेला आध्यात्मिकतेचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं. गुरूंच्या मार्गदर्शनानं परिवारामध्ये सुख शांतता समाधान येते, याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे. परदेशात आपला जोडीदार काम करत असेल तर तो घरी येण्याचा योग, त्याच्या नोकरीमध्ये बदल होण्याचा योग या अनुषंगानं प्राप्त होतो. दशमस्थानामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 1 मार्चला कुंभेतनं मीनेत येतोय, 25 मार्चला मीनेतनं मेषेत येतोय. मग दशमेश सप्तमात आहे. जोडीदाराला काम मिळण्याचा योग आहे. घरातली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा योग आहे. एक व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये गती प्राप्त होण्याचा योग आहे. जे अडथळे होते ते अडथळे दूर होण्याचा योग आहे. अडथळ्यांची तीव्रता कमी होऊन कामाचा आलेख वाढण्याचा योग दाखवत आहे. आणि गुरु असल्यामुळे एवढं कामाची जबाबदारी येऊन सुद्धा स्थिर तुम्हाला राहण्याचा योग प्राप्त झालेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. याचं कारण काय? गुरु महाराज लाभात आहे म्हणून. दशम स्थानामध्ये वृषभ राशी आहे. या वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह हा राशी परिवर्तन जरी 2 वेळेला करतोय, परंतु तो या कर्माला एवढं पक्क लावून धरलंय की तुम्ही जे आतापर्यंत करत आलेली जी गोष्ट आहे ना, त्यानं ती थांबून दिलेली नाही. पुढे नेण्याचा त्याचा जो मार्गक्रम आहे तो तसाच चालू ठेवणार आहे. एकादशामध्ये मिथुन राशी आहे. त्याचा स्वामी बुध ग्रह सप्तम स्थानामध्ये आहे. मिळालेल्या लाभाचं आर्थिक स्वरूपामध्ये कशी गुंतवणूक करून घेता येईल, प्रगतीच्या दृष्टीने कसे पावलं उचलता येईल, हे सिंह राशीचे लोक गुरुग्रहांच्या कृपेमुळे अगदी व्यवस्थित निर्णयात्मक पद्धतीने ती गोष्ट करणार आहेत. व्ययस्थानामध्ये कर्क रास आहे. त्यामुळे खर्च कमी करावा लागणार आहे, खर्च टाळावा लागणार आहे. दान धर्माच्या दृष्टीनं जर म्हणाल तर एखाद्या धर्मशाळेला तुमच्याकडनं मदत होऊ शकते, एखादं मंदिर देवालय बांधलं जाऊ शकतं. ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 28 तारीख, 29 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग पोपटी आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम अंबिकायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.